महायुतीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा वहिनी पवार यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज बारामती दौऱ्यावर सुनेत्रा वहिनी पवार आहेत। आज पंधारा गावामध्ये त्यांनी गावभेट दौरा देखील केलेला आहे। यावेळी गावातील अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार कशा पद्धतीचा आज प्रतिसाद मिळाला, काय सांगा। आज पंधाऱ्यामध्ये वहिनीसाहेब आल्यानंतर वहिनीसाहेबांना फार चांगला प्रतिसाद आहे। पंधारे गावातून भरघोस मतांनी त्यांना आमच्या इथून त्यांना भरघोस मतं देऊन त्यांना विजय करण्याचा आमचा फार मोठा मानस आहे। त्यांचं काम पहिल्यापासून चांगलं आहे। दादांचं काम अतिशय चांगलं आहे। दादांच्या कामाची पावती आम्ही त्यांना उच्चांकी मताने निवडून देऊनच आम्ही त्यांना दाखवणार आहे। उच्चांक मतांनी निवडून त्यांना पावती देणार आहे असं सांगतात। काय सांगाल कशा पद्धतीचं वातावरण आहे आज बारामती तालुक्यात, काय सांगाल। बारामती तालुक्यामध्ये आज उमेदवारी सुनेत्रा वहिनींना उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर आज पहिल्यांदाच त्या पंधारे गावामध्ये आलेल्या आहेत। महायुतीच्या वतीने सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी आज इथं उपस्थित होते। मी तुम्हाला एकच सांगतो, पंधारे गाव हे कायमच इतिहास करत आलेला आहे आणि मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो, आज आमच्या सर्व युवक वर्गाच्या समस्त ग्रामस्थ पंधारेच्या वतीने की पंधाऱ्यात आज सगळ्यात जे मतदान सगळ्यात जास्त होईल ते पंधारे त्याच्यात 1 नंबरला असेल, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो। पंधारे गाव हे 1 नंबरला मतदान देणार असं काही कार्यकर्ते मत व्यक्त करत आहेत। कशा पद्धतीने आजचा प्रतिसाद आहे, कारण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच वहिनीसाहेब आज पंधाऱ्यात आले। चांगला प्रतिसाद आहे वहिनीसाहेबांना, पण मला या विषयावरती काही जास्त बोलायचं नाही। मला दुसऱ्या विषयावरती बोलायचं आहे। मला दुसऱ्या विषयावरती मध्ये की मी ज्या सगळ्यांच्या बाईट बघतो, मलिदा गँग त्याच्यावरती मला बोलायचं आहे। असा तालुक्यामध्ये एकही माणूस नाही की त्याने अजयदादांचा मलिदा खाल्लेला नाही। त्यांनी अजयदादांचा मलिदा खाल्लेला नाही। अजयदादांचं जे ताट आहे त्या मलिद्याचं, त्यातलं हे फक्त मलिदा खाऊन ढेकर द्यायला गेलेली तिकडे इथं, आणि सगळ्यांची कुंडली आमच्याकडे आहे। कोण कुठं काम करतं, कोण कसं दादांकडे जातं, कोण कसं फसावतं, दादांना खोटं बोलून कशी कामं घेतात, बाकीच्या गोष्टी करतात, सगळं म्हणजे आमच्याकडे सगळं आहे यांचं। काय सांगाल, काय भावना आहे। खरं तर आदरणीय सुनेत्रा वहिनींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुम्ही बघताय की कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। आम्ही फक्त वाट बघत होतो की वहिनींची कधी उमेदवारी जाहीर होईल आणि कधी आमच्या कुंडीत पकडत्याल। आता आम्ही कुंडीत पकडायचा कार्यक्रम चालू केलेला आहे। हळूहळू मलिदा गँग, कुसली गँग सगळे आम्ही कुंडीत पकडून त्यांचा कार्यक्रम करेक्ट करण्याचा कार्यक्रम आम्ही करू। निश्चितपणाने उद्याच्या काळामध्ये सुनेत्रा वहिनी ही किती लीडने येत्याल ही तीच लोक पुढे येऊन सांगतील की आम्ही चूक केली, दादा आता आम्हाला माफ करा, ही म्हणायची वेळ ह्या विरोधकांवर येणार आहे। आणि जे विरोध करणार आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे की वहिनी किती मताने निवडून येतील। पंधारेकरांना काय सांगायची गरज नाही। बारामती तालुक्याची जनता आदरणीय दादांना मानणारी जनता आहे, दादांच्या विचाराची जनता आहे। त्याच्यामुळं येणारा काळ हा आदरणीय वहिनी साहेबांसाठी अतिशय चांगला आहे आणि निश्चितपणाने सर्व हे मित्रपक्षाची लोक ह्या प्रचारामध्ये सक्रिय झालेली आहेत आणि त्याच्यामुळं उद्याची निवडणूक ही आम्हाला काय नवकी नाही। त्याच्यामुळे निश्चितपणाने हा विजय हा वहिनी साहेबांचा ठरलेला आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सर्वांचीच कामे केलेली आहेत आणि येथे पंधारेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना लोकांनी सांगितलेले आहे। तर हाच प्रतिसाद कसा येणाऱ्या काळात पाहण्यास मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।